अमृतमयी ज्ञानेश्वरी भाग एक. शीर्षक ओम नमोजी आद्या. मराठी सारस्वताचा अनमोल ठेवा असलेल्या ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रसिक तत्वजिज्ञासूंचं माहेरघरच आहे. अरूपाला, निर्गुण निराकाराला रूप देणारी, सर्वेंद्रियांना सुखावणारी अशी त्यातली एक एक अक्षरं आहेत. साहित्य रसमाधुर्याच्या बाबतीत तर संपूर्ण ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानामृताचा सागरच होय. आणि त्यातील असंख्य वैशिष्ट्यपूर्ण वर्णने म्हणजे या ज्ञानामृत सागरातील मोती होत. आपल्या बाळाला आई जसे अतीव ममतेने एक एक घास भरवते, तसे भगवद्गीतेतील तत्वविचार ज्ञानेश्वर माऊली आपल्याला निरनिराळी उदाहरणे देऊन समजावून सांगते. सौंदर्यालंकारांची लयलूट करते. ज्ञानेश्वरीतील शब्द लावण्याला अनुभवणे म्हणजे सुखाच्या लाटा अंगावर घेणे. त्या सुखात चिंब होत आपण ज्ञानेश्वरी रूपी ज्ञानामृत सागरातील काही मोती वेचूया आणि ज्ञानेश्वरीच्या रसग्रहणाद्वारे ज्ञानेश्वरीची पूजा बांधूया. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांचे मूळ असणाऱ्या आणि वेदांचा प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या अद्वय स्वरूप असल्याने म्हणजे त्याच्याहून दुसरे काहीही नसल्याने जो ज्ञेय व ज्ञाता स्वतःच आहे अशा स्वसंवेद्य आत्मरूप गणेशाला वंदन असो, त्याचा जय जयकार असो. सर्वांमधले मूळ चैतन्य श्री गणेशच आहे. तसेच वेदाचा म्हणजे ज्ञानाचा प्रतिपाद्य विषयही त्याच्या विना दुसरा नाही. श्री ज्ञानेश्वर परमात्म्याचे अद्वय स्वरूप गणेशामध्ये पाहतात. त्यामुळे त्यांनी गणेशाला स्वसंवेद्य म्हटले आहे. स्वसंवेद्य म्हणजे स्वतःला जाणणारा. स्वसंवेद्य या विशेषणात गहन आशय आहे. ज्ञानामुळे सर्व जाणले जाते, पण खुद्द ज्ञानस्वरूपाला कोण जाणणार? कोणीही नाही. ज्ञानाच्या ज्ञानासाठी ज्ञानमयच व्हायला हवे. अशा ज्ञानमय चित स्वरूप श्री गणेशाला श्री ज्ञानदेव स्वसंवेद्य या विशेषणाने तसेच आत्मरूपा या अभिधानानेही गौरवतात आणि त्याद्वारे ब्रह्मैक्याचेही प्रतिपादन करतात. ज्ञानेश्वरीचा प्रारंभ पारंपरिक पद्धतीने म्हणजे गणेश वंदनेने होतो. पण ज्ञानेश्वरांनी पूजलेली ही गणेश मूर्ती कुठल्याही धातूची, दगडाची किंवा मातीची नाही, तर ती अक्षर वाङ्मयाने घडवलेली आहे. शब्दब्रह्म म्हणजे सकल वैदिक सारस्वत हेच तिचे अंग आहे. ज्ञानेश्वरांच्या या मंगलाचरणातून त्यांची श्रद्धास्थाने, त्यांचे अध्ययन, त्यांचे शब्दवैभव, वर्णन सौंदर्य, सूक्ष्म बारकावे टिपून त्याचा लालित्यपूर्ण आविष्कार करण्याचे त्यांचे वैशिष्ट्य, सहज जाता जाता एखादा अमौलिक सिद्धांत प्रतिष्ठापित करण्याची त्यांची खुबी, अलौकिकाला अक्षरात उतरवण्याचे त्यांचे सामर्थ्य, या साऱ्यांचे दर्शन घडते. श्रुती, स्मृती, पुराणे, षडशास्त्रे, उपनिषदे ही सर्व आद्य भारतीय आध्यात्मिक सांस्कृतिक ग्रंथसंपदा आहे. या सर्वांचा आत्मरूप श्री गणेशाच्या रंगरूपात वर्णन करून श्री ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाची महती सिद्ध केली आहे. भगवान व्यासांनी अखिल वेद वाङ्मयाचे संशोधन करून त्यांची विभागशः मांडणी केली. वेदव्यास आणि त्यांच्यासारखे महर्षी यांच्या उत्तुंग मतीने समग्र वैदिक ग्रंथसंपदेला आकलन केले असल्याने त्यांची मती म्हणजे स्वसंवेद्य आत्मरूप गणपतीची मेखला होय. असे म्हणून व्यासादिकांच्या तैलबुद्धीचा श्री ज्ञानेश्वरांनी गौरव केला आहे.
सर्व आध्यात्मिक ग्रंथांचे सखोल परिशीलन केल्याशिवाय त्यांची चपखल रूपक योजना करता येणार नाही. ज्ञानेश्वरांनी सजवलेली रूपके पाहता त्यांचे गाढ अध्ययन आपल्याला जाणवते. उदाहरणार्थ, षडशास्त्रांमध्ये विसंवाद असूनही ती सर्व एकाच परमात्म्याचे विवरण करीत असल्याने त्यांच्यात अंतिम सुसंवाद आहे. त्यामुळे शास्त्रांना गणेशाच्या हातातील शस्त्रे असे ते म्हणतात. या ग्रंथीय गजाननाचे वर्णन सूक्ष्म तपशील देत ज्ञानेश्वरांनी केलेले आहे. त्यामुळे ही मंगलमूर्ती आपल्या नजरेसमोर साक्षात साकारते, नखशिखांत दर्शन देते. उदाहरणार्थ, अध्यात्म ग्रंथातील उत्तम पदरचना हेच या गणेशाचे रंगीत वस्त्र होय आणि त्यातील साहित्य रस हे त्या वस्त्राचे झगमगणारे तलम पोत होय. तसेच 18 पुराणे म्हणजे गणेशाचे अलंकार असून त्यात छंदोबद्ध रचनारूपी कोंदणामध्ये प्रमेय म्हणजे तत्वरूपी रत्ने जडवलेली आहेत, असे चमत्कृतीपूर्ण वर्णन ज्ञानेश्वर करतात. गणपतीच्या आभूषणांना पुराणांचे रूपक का? तर आभूषणातील मनोवेधकता पुराणातल्या गोष्टींमधल्या वेल्हाळपणात आहे. तसे षटशास्त्रांमधला विसंवाद म्हणजे श्री गणेशाची शस्त्रे का? तर विसंवादामुळे विचारांना धार येते. स्वतःच्या तत्वांचे महत्त्व पटवून देण्यासाठी ती अधिकाधिक निर्दोष होतात. अशी रूपके योजून ज्ञानेश्वरांनी अर्थाचे विविध पदरच उलगडले आहेत. या ज्ञानमय रूपकांची माला गणेशमूर्तीच्या सोंडेचे, दातांचे, दातांच्या शुभ्रतेचे, डोळ्यांचे, कानांचे, गंडस्थलाचे आणि मूर्तीवर वाहिलेल्या फुलांचे वर्णन करताना गुंफलेली आपल्याला दिसते. अखेरीस ओम या एका अक्षरात शब्दब्रह्मरूपक गणेशाचा समावेश करून श्री ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने आकाशालाच गवसणी घातली आहे. अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल, मस्तकाकारे. ओंकारातला आकार हे गणपतीचे दोन्ही पाय असून उकार हे त्याचे मोठे पोट आहे आणि मकार हा त्याच्या मोठ्या गोलाकार मस्तकाचाच आकार आहे. ओमच्या उच्चारात अ, उ आणि म अशा 3 मात्रा आहेत. या 3 मात्रा जगाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयाच्या निदर्शक मानल्या जातात. याचाच अर्थ ओम मध्ये उत्पत्ती, स्थिती, लयातले अवघे जग सामावलेले आहे. श्री ज्ञानदेवांच्या ज्ञानचक्षूंना या ओम मध्ये श्री गणेशाचे विराट दर्शन झाले. ओंकारातील अकारात त्यांना गणेशाच्या दोन्ही चरणांचा, उकारात त्यांच्या उदराचा, तर मकारात मस्तकाचा आकार दिसला. म्हणजे अवघे जग आत्मरूप गणपतीने नटलेले त्यांना जाणवले. ते म्हणतात, अ, उ, म या तिन्ही मात्रा एकवटतात तेव्हा साकारणाऱ्या ओंकारातून अखिल जगातील ज्ञान ज्याच्यामध्ये आहे असे शब्दब्रह्म म्हणजे वेद प्रकट होतात. गुरुकृपेमुळे आपल्याला वेदांचे सार असलेले तसेच संपूर्ण जगात भरलेले ओंकारमय गणेश रूप ज्ञात झाले, असे नम्रपणे नमूद करून श्री ज्ञानेश्वर जगाचे आदिबीज असलेल्या गणेशाला नमन करतात. आपणही या उभ्या ओंकाराच्या आकाराला नीट न्याहाळले असता अकारातले चरणयुगुल, उकाराचे विशाल उदर आणि मकाराचे महामंडल यात सामावलेल्या गणेश मूर्तीचे आपल्याला स्पष्ट दर्शन होते. ते घेऊन आपण सारे पावन होऊया.